दिवसा ढवळ्या लुटले जात आहेत ट्रक. हे शॉकिंग आहे. महाराष्ट्रात कधी पाहिलंय का आपण? क्राईम सगळीकडे वाढलाय. आजच कुठेतरी पाहिलं सकाळीच येताना मी टीव्हीवर कुठल्या तरी चॅनलवर की कोणीतरी कोयता घेऊन गेला आणि दुकानच फोडली. हे कुठली नवीन पद्धत? हे क्राईम कधी वाढतो? क्राईम अशा वेळेस वाढतो जेव्हा इकॉनॉमिकल सिच्युएशन क्रायसिसमध्ये असते. त्याच्यामुळे हे अर्थातच, आणि हे वारंवार मी केंद्र सरकार, मी फक्त या सरकारवर टीका करत नाहीये, मी सरकारला आठवण करून देते की प्लीज आत्मचिंतन करा. तुमच्या स्कॉलरशिपचे पैसे वेळेवर येत नाहीत. आता हे सगळे बसलेले यांना विचारा, जलजीवनचे मिशनचे पैसे यांचे का नाही आलेले? पाण्याची कामं अर्धवट पडली आहेत, शाळेची कामं अर्धवट पडली आहेत. सरकारकडे पैसेच नाहीये. आणि पॉप्युलर स्कीम्स हे सरकार करत राहतं इलेक्शनच्या आधी, आणि नंतर आमच्या जशा महिलांचे 26 लाख महिला महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी योजनेतून पहिला टप्पा म्हणते मी कमी केलेले आहे. पण मग कोण आहे याला जबाबदार? हे सरकार ना. या सरकारचा फिस्कल डेफिसिट बघा तुम्ही. फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट हा कायदा अटलजींनी केलेला, मी किती वर्ष तुम्हाला या कायद्याबद्दल सांगतो. तो मॅनेजच होत नाहीये. फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंटच नाहीये. कोलॅप्स झालंय महाराष्ट्राचं. मग कोण या इकॉनॉमीची जबाबदारी घेणार? जीएसटी मध्ये होणारे बदल त्यांनी खरंच बूस्ट होणार आहे का नाही इकॉनॉमी? हे कालच ठरवेल ना. आता कसं कळेल आपल्याला? नोकऱ्या जात आहेत हिंजवडीला. हे हिंजवडीचे विचार आहे ना, 12,000 नोकऱ्या एकट्या इन्फोसिसने काढलेल्या. खूप चिंताजनक परिस्थिती आहे. मुलांना नोकऱ्या मिळत नाहीयेत. किती MBA मुलं आपल्या सिम्बायसिस वगैरे आपल्याच भागाचं सांगते ना, एवढी मुलं ऑन कॅम्पस मुलं, केवढे पॅकेजेस यायचे. आपणच किती कार्यक्रमाला सिम्बायसिसला जायचो. अशा कार्यक्रमाला कुठे आता तसा माहोलच नाही. दुर्दैव आहे, कारण का स्लो डाऊन इन द इकॉनॉमी. आणि हे जिओ पॉलिटिकल सिच्युएशनमुळे